जे आवडतंय ते प्रत्येकाने केलं पाहिजे। आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, भक्ती चरित्राते प्रशंसती। जे भक्त माझं गुणगान करतात, माझी प्रशंसा करतात, परी प्राणाहुडी परवते, ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत। म्हणून देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिन। अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे असे भक्त सुद्धा माझ्या भगवंताला मनापासून आवडतात। म्हणून प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे। पण आताच्या काळामध्ये, मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये गंमत अशी झाली, ज्यांच्या ज्यांच्या माळा होत्या त्या बऱ्याच लोकांनी माळा का? डॉक्टरांनी सांगितलं जगायचं असेल तर खावं लागेल, त्यानं सांगितलं देवाच्या नादी लागून फायदा नाही, मला जगायचं, त्यानं माळ काढली। पण त्याच्या लक्षात ते कमाला वाचवणारा भगवंतच आहे। पण ज्यांनी ज्यांनी पहिल्या लाटेमध्ये माळी काढल्या ते दुसऱ्या लाटेत निघून गेले, आणि ज्यांनी ज्यांनी दुसऱ्या लाटेत काढले ती तिसऱ्या लाटेत जातीलच याची गॅरंटी का? आपण गेल्यानंतर ज्या टायमाला माणूस म्हणतो ना, त्या टायमाला देहाची भूषणे काढून या, घेती बांधून या, देती यमा हाती। आपल्या देहातली जेवढी काही सोने चांदीच्या जेवढ्या वस्तू असतात सगळ्या काढून घेतात, पण आपल्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ कोणी काढतं का? आपल्या बरोबर तेवढी माळच एक येणार आहे। बाकी तुम्ही कितीही सोनं, बाया म्हणतात माझ्या कष्टाने मी कमवले, कितीही कष्टाने कमवू द्या ग, पण मरते समयी लोक एक फुटका मध्ये सुद्धा बरोबर देत नाही। देतात म्हणतात नाही तिच्या बरोबर थोडंसं सोनं जाऊ द्या, टाकतात पण एखादा चिमलेला मणी देतात सरनाट टाकून, चांगलं कोणी देत नाही। कितीही कष्टाने कमवा सगळं काढून घेतील, पण गळ्यातली पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यातून कोणी कधी काढणार नाही। म्हणून मरते समयी तरी अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही। अंतकाळी तुम्ही त्याचं देवाचं नामचिंतन करा। इथून पाठीमागे नसेल घातल्या माळी, पण आता तरी घाला, कारण का तर या कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार जर कशाने होईल तो फक्त भगवत चिंतनाने। म्हणून भगवान परमात्म्याला जे आवडते तेच करा। काही काही लोक देवाच्या आवडीच्या विरुद्ध करतात। जीवन जगत असताना माणसाने जीवन कसं जरा आनंदाने जगलं पाहिजे। एका कवीने गोड वर्णन केले, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। इतका आनंदी जीवन जगा की आपल्या आनंदाचा सुगंध हा समोरच्या माणसापर्यंत गेला पाहिजे, इतकं माणसाने आनंदाने जीवन जगलं पाहिजे। काही काही लोक तर कीर्तनामध्ये असे बसतात, कसे माहितीये? त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा, म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही, त्यांना कीर्तन कडूही लागत नाही। काही काही लोकांचे चेहरेच असे, त्यांच्या चेहऱ्यावर 24 तास 12 वाजले, ते कधीच हसत नाही। मी म्हणते जे लोक जीवनामध्ये कधी हसत नाही ते जगतात तरी कसे हो? माणसाने जीवन कसं तर आनंदाने जगलं पाहिजे, कारण हसण्याची कला ही भगवान परमात्म्याने फक्त माणसाला दिली। प्राणी दुःख व्यक्त करू शकतात, पण आनंद व्यक्त करण्याची कला ही फक्त मनुष्य प्राण्याजवळ आहे। मनुष्य प्राणी हा एक असा आहे की आनंद झाल्यानंतर जो हसतो। एका बाईचा नवरा हसतच नव्हता,
तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, पण नवरा काही हसेना. शेवटी नवऱ्याने म्हटली असं करा, आपण थोडं बाजारात जाऊन येऊ. दोघं जर बाजारामध्ये गेले तरी तिचा नवरा हसत नाही. आणि तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं. गाढव माहिती तुम्हाला? गाढवाला बघितलं ती बाई नवऱ्याला म्हणते, हो ते बघा तुमची पाहुणे समोरून आले. तो इतका हुशार होता, तो म्हटला राम राम सासरे, बरे आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करीत जा. गाढवाची करा पण हसा. जीवन आनंदाने जगलं पाहिजे, कारण संसार हा एकट्याचा नाहीये, दोघांना मिळून तो करायचा आहे. म्हणून नवऱ्याने म्हणायचं नाही संसार मी एकटा करतो, आणि बायकोनं सुद्धा म्हणायचं नाही संसार मी एकटी करते. कारण जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार कधी केला नाही. जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. इग इग रखुमाई हे भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठोच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, साता जन्माची पुण्याई, घेई पदरात मावरी छायाधर बाई. तुझी थोरावी महान, तिने लोकी तुला मान, देवर राण हो तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई 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 रखुमाई. जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, रुक्मिणी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. म्हणून जगाच्या बापानं सुद्धा एकट्याने संसार केला नाही हो. म्हणून तुम्ही आम्ही संसार एकटा करतोय असं कधीच म्हणायचं नाही. संसारातून नवरा निघून गेला संसार अपूर्ण राहतो, आणि संसारातून बायको जरी निघून गेली संसार अपूर्ण राहतो. म्हणून भगवंतानी जसं दिलंय, जेवढं दिलंय हे विले आनंद तैसेची राहावे, 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 हे विले आनंद तैसेची राहावे. दिले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. भगवान परमात्म्याने जेवढं दिलंय त्याच्यामध्ये समाधान मांडण्याचा प्रयत्न करा. आणि जे लोक जीवनामध्ये काहीतरी समाधान मानतात ना, तीच लोक जीवनामध्ये समाधानी राहतात. म्हणून संत महात्मे म्हणतात की लाख मोलाचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिलाय, पण या देहाने जन्माला आल्यानंतर या नरदेहाचं प्रत्येकाने सार्थक करून घेतलं पाहिजे. भगवंतानं आपल्याला इंद्रिय दिले, त्याच्यामध्ये पाय दिले, पायानं काय करा, पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. पायानं तीर्थयात्रा करा, हातानं टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची.
हाताने माणसाने टाळी वाजवली पाहिजे. डोळ्यानं डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तोंडाने काय करा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कानाने काय करा, कान भरून ऐकून तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. कानाने माणसाने परमेश्वराचं भजन पूजन कीर्तन ऐकलं पाहिजे. पण काही लोक असे आहेत बघा, आपल्या गावामध्ये सप्ताह जर चालू असेल, तुमच्या गावात सप्ताह होतो का? पुरुष मंडळ महिला मंडळ गावामध्ये सप्ताह होतो. मग ज्या टायमाला सप्त्याच्या टायमाला पहाटे काकडा सुरू होतो. काकडा सुरू झाला, ज्यांची घरं मंदिराच्या आसपास आहेत ते लोक म्हणतात आले आमच्या झोपामुळे म्हणतात ना. काय म्हणतात? तसं समजू नका. तुमचं भाग्य समजा का तुम्ही मंदिरात न जाता तो काकडा तुमच्या कानावर पडतोय. कारण काकडा कानावर पडायला सुद्धा भाग्य असावं लागतं. मग ते लोक काय करतात, काकड्याचा आवाज येतोय, झोप लागत नाही म्हणून कानामध्ये बोट घालतात. काकड्याचा आवाज यायला नको. पण ज्यानं कधी कीर्तन भजन श्रवण केलं नाही, परिणाम बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. ज्यानं कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बैरा झाला. एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय सांगतोय, तू त्याला काय सांगतोय, कुणाचंच कोणाला काही कळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बैरा मेंढपाळ राहत होता. मेंढ्या चारण्याकरता शेतावर गेला. दुपारचा टाइम होता. मेंढ्या चारण्याकरता सोडून दिल्या आणि एका झाडाखाली तो आरामाला बसला. 2-3 तासांनी उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. बरं कुणाला विचारावं अशी परिस्थिती सुद्धा नव्हती. बऱ्याच अंतरावर चालत गेल्यानंतर त्याला तिथे एक शेतकरी दिसला. त्याला आनंद वाटला की अरे या शेतकऱ्याने नक्की माझ्या मेंढ्या बघितल्या असतील, म्हणून तो त्या शेतकऱ्याच्या जवळ गेला. आता हा मेंढपाळ जो होता तो अगोदरच कानाने बहिरा होता आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का? म्हणजे तोही बहिराच होता. आता हा बहिरा त्या बहिराच्या जवळ गेला आणि त्याला म्हणतो, काय रे शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का? असा हात केल्यानंतर तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतो या शेतात लावले काय. तो म्हटला या शेतात ना सगळे कांदे लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो की तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार बऱ्याच अशा अंतरावर चालत गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला आनंद वाटला की अरे त्या शेतकऱ्याने माझ्या एवढे 20-25 मेंढ्या सापडून दिल्या. आपण त्याला जास्त नाही पण त्या 25 मेंढ्यांमध्ये एक असं पाय मोडलेले मेंढरू होतं. एखाद्या माणसाच्या आपल्यावर जर उपकार असले, आपण त्याला जास्त नाही पण कमी किमतीची वस्तू तरी देतो. तसं त्याला वाटलं एवढ्या मेंढ्या सापडून दिल्यात ना, मग मोडकं मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. म्हणून त्याने काय केलं, ते पाय मोडलेले मेंढरू आपल्या बगलेमध्ये घातलं. त्या शेतकऱ्याकडे आला, असा त्याचा तो पाय मोडलेला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी दादा अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो शेतकरी म्हटला, अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि तो याला काय म्हणतोय का तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. 2 तास झाले, 3 तास झाले, दोघांचं भांडण काही मिटत नाही. भांडण मिटत नाही ना, म्हणे चला गावच्या पाटलाकडे. आता दोनही बहिरे गावच्या पाटलाकडे गेले. ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन, म्हणजे तोही बहिराच होता. आता गंमत अशी झाली, नेमकंच पाटलाचं त्याच्या बायकोचं भांडण होऊन पाटल्याने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं आणि पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात हे 2 बहिरे घरामध्ये गेले. एक जण म्हटला, पाटील साहेब अहो यानं माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला हे मोडकं मेंढरू बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील साहेब अहो मी याच्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही जरी सांगितलं पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दृष्टांत संपला. लाख मोलाचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, पण या देहाने त्याचं भजन पूजन चिंतन जर ऐकलं नाही तर माझा भगवान परमात्मा काय करतो, आपल्या कानाला दिला देह दिला देह
झाला फाटा बाधिकेचा, नाही का? कानाने जर त्याचं चिंतन ऐकलं नाही तर भगवान परमात्मा काय करतो, माणसाचे कान बहिरे करतो. पण त्याच्या पुढचं जाऊन सांगितलंय, जर आपण आपल्याला पश्चाताप झाला, अरे मला ऐकायला येत नाही, आता मला हात नाही, आता मला पाय नाही, तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जा, माझा भगवान परमात्मा तुम्हाला हे सगळं दिल्याशिवाय राहणार नाही. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय. बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे. ताऊच्या गावाने या कधी सवारे, ताऊच्या गावाने या कधी लगे सवारे, ताऊच्या गावाने या कधी लगे सवारे, माझा भगवान परमात्मा आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, बहिरे ऐकती कानी रे, नाही का? त्याची पायीवारी जर केली, जे जे नसेल ते माझा भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला देतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तो भगवंत तुम्हाला मला प्रत्येकाला तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे, पण आवडीने त्याचं नामचिंतन करा. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात, बाबांनो चिंतन करायचे कसं करा, आवडीनं करा, आवडीनं करा, प्रेमानं करा, भावानं करा. कारण माझ्या भगवान परमात्म्याला जीवनामध्ये आवड नावाची गोष्ट फार महत्वाची. तुम्ही सांगाल त्याचं आवडीनं चिंतन करायचं, आवडीनं करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं? उदाहरण देऊन सांगेल, एखाद्या माणसाला एखादी भाजी जर खूप आवडत असेल आणि त्या दिवशी जर त्याच्या आवडीची भाजी केली, तो म्हणतो अरे वा, आज माझ्या आवडीची भाजी केली. त्या दिवशी तो काय करतो, एक भाकर खाण्याऐवजी अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? काही चुकलं? एक चायऐवजी किती खाता? 2 खाता. वा, काय आवडली म्हणून आपण म्हणतो भाजी खूप छान झाली, अजून थोडी द्या, अजून थोडी द्या. ती भाजी आवडली म्हणून चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी.
आणि गोड लागली म्हणून पुन्हा पुन्हा मागून घेतो. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. भाजीची जशी आवड लागली तशी भगवत चिंतनाची सुद्धा माणसाला आवड लागली पाहिजे. एखादं कीर्तन ऐकलं, एखादं भजन ऐकलं, अरे वा कीर्तन इतकं सुंदर असतं, भजन इतकं सुंदर असतं. आणि ज्या माणसाला कीर्तनाची भजनाची आवड लागली त्याला 20-25 किलोमीटर कुठे सप्ताह बसले, कुठे कीर्तन माहिती पडलं का तो माणूस कामधंदे सोडून कीर्तनाला जातो. याला कारण का तर त्याला भगवत चिंतनाची आवड प्राप्त झाली. त्याला म्हणतात आवडीने चिंतन करणं. आता दुसरं म्हणजे भावे. भावाने नामचिंतन करायचं. भावाने म्हणजे कसं, मनापासून शुद्ध भावाने त्याचं नामचिंतन करायचं. आता भावाने बरं जीवन जगताना जीवनातला भाव हा त्याच्यामध्ये फार महत्वाचा असतो. महिलांकरता सांगते, ज्या टायमाला महिला मंडळ स्वयंपाक करत असतात, स्वयंपाक करत असताना आपल्या मनामध्ये जो भाव असतो ना, आपल्या मनात जे विचार चालतात ना, ते विचार तो भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतो आणि खाणाऱ्या माणसाची बुद्धी सुद्धा तशीच फिरते. म्हणून महिला मंडळाने बर का एखाद्या बाईनं आपल्या नवऱ्याशी भांडण करून एखाद दिवशी जर भाजी केली तर त्या दिवशी खोबरं आपटते, टोमॅटो आपटते, मिरची आपटते, कोथिंबीर आपटते, सगळं आपटून आपटून भाजी करते. त्या दिवशी तिने एक नाही 2 खोबऱ्याच्या वाट्या घालू द्या पण ती भाजी चांगली लागत नाही. पण एखाद दिवशी प्रेमानं भाजी करा. माझ्या नवऱ्याला आवडते, माझ्या मुलाला आवडते, प्रेमानं करा. नका तिला खोबरं घालू, नुसतं मीठ मिरची मसाला घालून जरी भाजी केली ती भाजी चांगली लागते. याला कारण का ती भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये भांडणाचा भाव होता आणि ही भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रेमाचा भाव होता. बरं का महिला मंडळ, तुमचा माझ्यावर जर विश्वास नसेल संध्याकाळी घरी जा, नवऱ्याशी एक चांगली भांडण करा, मग भाजी करा, मग सांगा कशी लागते. असं काही करू नका. मनातला भाव सांगते. म्हणून तर असं म्हणतात, ज्या टायमाला महिला मंडळ संध्याकाळी स्वयंपाक करतात ना, भाकरी करत असताना महिलांनी हरिपाठ म्हणायचा असतो. काय हरिपाठ म्हणायचा असतो. तिने हरिपाठ म्हणून जर स्वयंपाक केला तर खाणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी बदलते. अरे मला सुद्धा उद्यापासून मंदिरात हरिपाठाला गेलं पाहिजे. पण आपल्या बाया स्वयंपाक करायला लागले का गाणे म्हणतात, मग आपले नवरे मुलं डीजेवर नाचतात. चूक त्यांची नाही. तुम्हाला वाटत असेल माझ्या नवऱ्याने परमार्थाला लागावं, प्रत्येक स्वयंपाक करताना हरिपाठ म्हणा, भजन म्हणा, एखादा अभंग म्हणा. तुमचं घराणं सुधारल्याशिवाय राहणार नाही. जीवनातला भाव आणि परमेश्वरावरचा भाव जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. मनापासून त्याची भक्ती करा, कारण आपण त्याचं नामचिंतन आवडीने भावे हरिनाम घेसी नाही का, अतिशय आवडीने त्याचं नामचिंतन जर केलं तर माझा भगवान परमात्मा तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा वरती बसलाय. आपण अजिबात कशाची चिंता करायची नाही. तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणांनी सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, असं कसं, पूजा मलाच करायची. बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती म्हटली, असं कसं. ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतात, त्या पुढच्या हुशार कधीच कुणाला बोलू देत नाही. ती म्हटली, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता. पुरुष मंडळ काय घेऊन बसता. बाई चांगला अनुभव दिसतोय, सुपारी म्हणतात. मग पुरुष लोक जर सुपारी घेतात तर आमच्या करता नवरा म्हणून काय ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर तसं काहीच नाही. म्हटले, असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही नवरा म्हणून काहीतरी असेलच ना. हवं तर तुम्ही शास्त्राचा थोडा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरामध्ये ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. पण आपल्या वाटाला जे आलंय, आली या भोगासी असावी सादर, 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 आली या भोगासी असावी सादर.
म्हणतात आलिया भोगासी असावे सादर. आपल्या वाट्याला जे आलंय कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकली नाही. जी देवा ठिकाणा चुकली नाही ती तुम्हाला आम्हाला सुद्धा चुकणार नाही. एके ठिकाणी एकनाथ महाराज वर्णन करतात देवाच्या बायकोला सुद्धा वियोग घडायला. सीता देवी सीता मातेला सुद्धा आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला. सीता मातेचं कर्म काय त्याच्याबद्दल तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगेल. एक दिवस सीता माता ही कुमारी अवस्थेमध्ये असताना जंगलामध्ये फिरण्याकरता गेली होती. एका झाडाखाली ती बसली. त्या झाडावर एक पक्षी आणि पक्षी दोघ जण नवरा बायको घरट्यामध्ये काहीतरी गप्पा मारत होते. सीता माता ही देवस्वरूप असल्यामुळे पक्ष्यांची भाषा ही तिला समजत होती. तिने कान देऊन ऐकलं तर तो पक्षी आपल्या बायकोला काहीतरी ग्रंथ सांगत होता. तिला तो ग्रंथ फार आवडला. ती त्या पक्षाच्या जवळ गेली. त्याला सांगितलं बाबा तू तुझ्या बायकोला जो काही ग्रंथ सांगतोय तो मला फार आवडलाय. त्याचं नाव काय आहे? त्या पक्षानं सांगितलं माते या ग्रंथाचं नाव आहे रामायण ग्रंथ. बायकोला कशा करता सांगतोय? त्यानं सांगितलं माझी बायको अंड्यांवर बसलेली आहे. काही दिवसांनी या अंड्यामधून काही पिलं बाहेर येणार आहे आणि त्या पिलांवर संस्कार करण्याकरता मी माझ्या बायकोला रामायण नावाचा ग्रंथ सांगतोय. सीता मातेने सांगितलं की हा ग्रंथ मला सुद्धा ऐकायचा आहे. काय करावं लागेल? त्या पक्षानं सांगितलं ठीक आहे माते उद्यापासून रोज तू या झाडाखाली येत जा. मी तुला हा संपूर्ण ग्रंथ सांगतो. आता सांगतो म्हटल्यानंतर सीता माता म्हटली चालेल उद्यापासून सुरुवात करूया. सीता माता 2 पावलं पुढे गेली. मनामध्ये काहीतरी विचार आला. परत पाठीमागे फिरली. त्या पक्ष्यांच्या घरट्याजवळ गेली. तो पक्षी आणि पक्षीण दोघांनाही आपल्या हातामध्ये पकडलं आणि त्यानं सांगितलं चला माझ्या राजवाड्यामध्ये. जोपर्यंत रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या पिंजऱ्यातून सोडणार नाही. त्या पक्षानं सांगितलं माते तुला रामायणच ऐकायचंय ना? या झाडावर बसून मी तुला सांगतो. मी रामायण सांगितल्याशिवाय कुठं जाणार नाही. मी हवं तर माते मी तुला शपथ देतो पण असं आम्हाला पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवू नको ग. कारण आमचं जीवन म्हणजे जंगलामध्ये मुक्तपणे विहार करण्याचं जीवन आहे. त्या टायमाला सीता मातेने सांगितलं तुमची पक्षाची जात आज या झाडावर उद्या त्या झाडावर आज या गावाला उद्या त्या गावाला आणि तू जर निघून गेला तर मला रामायण कोणी सांगेल. म्हणून जोपर्यंत ग्रंथ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. पक्षी पक्षिणीला दोघांना घेतलं आणि एका पिंजऱ्यामध्ये त्यांना डांबून ठेवलं. तो पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करते माते मला सोड. बरं माझ्या बायकोला मी स्वतः कष्टाने कमवून आणलेलं अन्न लागतं. तुला काय लागतं मला सांग. काय फळे लागतील काय कंदमुळे लागतील मला नाव सांग. मी सगळे तुला या पिंजऱ्यामध्ये आणून देते. पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करतोय माते सोडून दे. त्या टायमाला सीता मातेने सांगितलं ठीक आहे तुला तुझ्या बायको करता अन्न चारा पाणी आणायचं आहे ना? तुझ्या बायकोला मात्र मी या पिंजऱ्यामधून सोडणार नाही. तू एकटा जा आणि तुला काय चारा पाणी आणायचंय तो तू घेऊन ये. तो पक्षी पिंजऱ्यातून जो उडाला त्याने विचार केला की अरे हिच्या पिंजऱ्यामध्ये डांबून मरण्यापेक्षा बायको विना जीवन जगलेलं बरं. तो पक्षी पिंजऱ्यातून जो गेला त्याने ठरवलं परत यायचं नाही. आणि बायकोच्याही मनामध्ये विचार आला की अरे ज्या अर्थी नवरा इतका विनंती करत होता त्या अर्थी तो परत येईल याची गॅरंटी नाही. म्हणून तिने ठरवलं जोपर्यंत माझा नवरा परत येत नाही तोपर्यंत अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. अंड्यांवर बसली होती म्हणजे थोडक्यात ती गरोदर होती. नवरा गेल्याचं दुःख मनामध्ये होतं. तिला जरा टेन्शन आलं होतं आणि त्या ठिकाणी ती विचार करत होती ती माझा नवरा परत येईल का नाही. दिवसभर अन्न पाणी घेतलं नसल्यामुळे संध्याकाळच्या टायमाला तिला चक्कर यायला लागली. अंधार पडला. सीता मातेला विचारलं माते आला का माझा नवरा? सीता मातेने सांगितलं अजून नाही आला. नाही आला म्हटलं की चक्कर येऊन पडायची. पुन्हा शुद्धीवर यायची. पुन्हा विचारायची माते आला का माझा नवरा? अजून नाही आला. असं करता करता रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्यानंतर त्या पक्षिणीच्या लक्षात आला अरे रात्रीचे 12 वाजलेत. सकाळी गेलेला नवरा संध्याकाळ रात्री 12 वाजले तरी परत येत नाही. हा काही परत येणार नाही. आणि त्या टायमाला 12 वाजता परत एकदा विचारला माते आला का माझा नवरा? सीता मातेने सांगितलं तुझा नवरा येईल. तो तुला सोडून गेला. आता येईल याची गॅरंटी वाटत नाही. तू त्याच्या आशाही करू नको. आता तुझी तू जीवन जग. त्या टायमाला त्या पक्षिणीने सांगितलं माते माझा
पती मला सोडून गेलाय, पती विना तर मला जीवन जगायचं नाही. माझा पती गेल्यानंतर मी सुद्धा माझ्या प्राणाचा त्याग करणार आहे, मला जगायचं नाही. पण माते, जाताना तुला एकच सांगेल, मरते समय तुला एकच सांगेल, ज्याप्रमाणे तू माझ्यामध्ये माझ्या नवऱ्यामध्ये फूट पाडलीस, मला माझ्या पतीचा वियोग सहन करावा लागला. माते, तुझं लग्न झाल्यानंतर तुला सुद्धा तुझ्या पतीचा वियोग सहन करावा लागेल, असा शाप त्या पक्षिणीनं दिला. आणि त्या पक्षिणीनं आपला प्राण त्याग केला. आणि तेच कर्म सीता मातेला पुढे कामाला आलं. त्या पक्षिणीचा शाप सीता मातेला लागला. तिचं प्रभू रामचंद्रांशी स्वयंवर झालं काय? काही वर्षानंतर ते वनवासाला गेले काय? आणि वनवासाला गेल्यानंतर रावणाने तिला तिकडे पळवले काय? कितीतरी दिवस सीता मातेला आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला. याला कारण का? त्या पक्षीने दिलेला शाप. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला एक कळकळीची विनंती आहे. बरेच लोक आपल्या घरामध्ये शो करतात. शो म्हणून प्राणी पशु पक्षी, त्या चिमण्या, कलरच्या ते पोपट, ते मासे घरामध्ये ठेवतात. का? शो करतात. पण त्यांचंही जीवन असतं, त्यांचा शो म्हणून वापर करू नका. ज्या टायमाला आपण एखादा पक्षी घरात आणतो, पोपट आणतो, चिमण्या आणतो, मासे आणतो, त्यांचे सुद्धा कोणीतरी नातेवाईक असतात ना. आणि मग ते प्राणी पशु पक्षी आपल्याला बघितलं की शाप देतात. जसं तुम्ही आमच्या घरच्यांची, आमच्या कुटुंबाची आमची ताटातूट केली, तशी तुमची सुद्धा तुमच्या कुटुंबापासून ताटातूट होईल. आपण म्हणतो घरामध्ये सगळं आहे पण सुख नांदत नाही. तुमच्या घरामध्ये असे डांबून ठेवलेले चिमण्या, काही पक्षी, काही मासे असतील तर कृपया करून त्यांना सोडून द्या. कारण का? सीता मातेला सुद्धा कर्म चुकलं नाही. ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी गेला, कर्मे रावण जय कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. प्रभू रामचंद्रांना स्वतःच्या बापाचं, स्वतःच्या बायकोचं सुद्धा कर्म चुकवता आलं नाही. म्हणून ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय? म्हणून तुकोबराय म्हणतात, आवडीने, माझे एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं ना तर एकनाथ महाराज म्हणतात, कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण.
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. एकनाथ महाराज म्हणतात, कितीही जरी दुःख जीवनामध्ये आलं, कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. पती लक्ष्मीचा जाणतसे. लक्ष्मीचा पती तुमचं माझं प्रत्येकाचं दुःख मानून घ्यायला तयार आहे. आपण आपले संसारचा भार त्याच्यावर घाला. जीवनामध्ये जवळच्या माणसांना आपण कितीही जरी माझं माझं म्हटलं, जवळची माणसं आपली कधीच राहत नाही. जोपर्यंत आपल्या जवळ धन पैसा संपत्ती, तोपर्यंतच लोक आपल्याला म्हणतात. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेल. एका गावात दोघं जण नवरा बायको राहत होती. त्यांच्यामध्ये फक्त त्याची आई होती. तो बिचारा दिवसभर कामाला जायचा. दोघी जणी सासू सुना घरात. पण सासूचा स्वयंपाक वेगळा, सुनेचा स्वयंपाक वेगळा. गॅस एक, किराणा एक, सगळं एक. सासूचा स्वयंपाक झाला की सुनेने करायचा, सुनेचा झाला की सासूने करायचा. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, अगं एक सासू, काय लागतं तिला, तिच्या करता एखादी भाकर जास्त केली तर काय फरक पडतो. पण ती सुनबाई ऐकायलाच तयार नाही. ती सासूबाई तिचा स्वयंपाक करायची, जेवायची, झोपायची. तिला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, पण तरी तिचं ती करून खायची. एक दिवस असं करता करता तिची सासू गेली कळताना महिला मंडळ. सासू गेल्यानंतर तिने जी रडायला सुरुवात केली, जोर जोरात रडायला सुरुवात केली. रडायचा आवाज आल्याबरोबर आजूबाजूचे सगळे माणसं गोळा झाले. बघता बघता गाव गोळा झाला. बघता बघता सगळी नातेवाईक मंडळी आली आणि सगळे नातेवाईक आल्यानंतर त्या बाईनं अशी रडायला सुरुवात केली की ती आपल्या सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडायची. नातेवाईक लोक कौतुक करायचे, काय सुनबाई, काय तिचा सासूवर आपल्या जीव असेल. अशी सून अजूनपर्यंत जगात कधी बघितली नाही. का सासू मेल्याचं इतकं तिला दुःख झाले का सासू गेल्यानंतर सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून ती रडते. सगळे नातेवाईक लोक तिचं कौतुक करत होते. आणि ज्या बायांना माहिती होतं येणं सासूला कधी भाकर दिली नाही, त्याच्यातली एक बचत गटाची अध्यक्ष उठली आणि ती म्हटली, काय ग, जिवंतपणे सासूला कधी तुकडाभर भाकर दिली नाही आणि मेल्यानंतर जगाला दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठे मारून मारून रडते. अगं कशाला खोटं खोटं प्रेम दाखवते. ती सुद्धा उठली, कमरेला पदर खोचलं, म्हटली, बघा तुम्हाला सुद्धा माहितीये माझं काही सासूवर प्रेम नाही, माझा काही सासूवर जीव नाही, मग रडते कशा करता. म्हटली, कसं आहे ना, आमच्या आत्याबाई गेल्या पण त्यांच्या कपाटामध्ये त्यांचे पैसे दागिने भरपूर असायचे आणि त्या कपाटाच्या चाव्या आमच्या आत्याबाई रात्रंदिवस फक्त त्यांच्या कमरेला घेऊन फिरायच्या. आमच्या सासूबाई मेल्यापासून मी शोधते का त्यांनी चाव्या कमरेच्या नेमक्या कुठल्या कोपऱ्याला ठेवल्याचे. तुकोबऱ्यांनी याच्या करता प्रमाण दिलं. बाबा
पाठी रडे सूण भाव अंतरीचा भिन्न. याच्याकरता माझ्या तुकोबरायांना प्रमाण द्यावं लागलो. एखाद्या सासूबाई गेल्यानंतर सुनबाई रडते. सुनबाईचं रडणं आणि मुलीचं रडणं याच्यामध्ये फरक असतो. मुलगी रडते ती मायेपोटी आणि सुनबाई रडतात त्या कशासाठी. एखादी सुनबाई म्हणते बरं झालं आमच्या आत्याबाई गेल्या, आता त्यांचे गळा भरून दागिने माझेच झाले. आणि काही काही सुना रडतात बरं झालं जीवनातली कायमची कटकट गेली, मला माहेरी जाऊ देत नव्हती. याच्या करता रडतात. सासूसाठी रडे सोन भावांतरीचा भिन्न. याचा अर्थ काय, जोपर्यंत आपल्या जवळ धन पैसा संपत्ती तोपर्यंत लोक आपल्याला मानतात. नाही रे नाही बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे. जिवंतपणे आपण माझं माझं असं म्हणतो, पण मेल्यानंतर एक माया नावाची गोष्ट अशी आहे का त्या मायेपोटी मनुष्य सगळ्या जगदुनियाला माझं माझं म्हणतोय. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात की आपल्या वाट्याला जे आले नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. लक्ष्मीचा पती तुमचा माझं प्रत्येकाचं दुःख जाणून घ्यायला तयार आहे. पण आताच्या काळामध्ये लोकांची गंमत अशी झाली, लोकांना देव नको देवाची बायकोच पाहिजे. लक्षात आलं का? देव नको देवाची बायको. देवाची बायको म्हणजे कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे कोण? पैसा. लोक उठले का तिच्याच पाठीमागे पळतात. जमेल का? देव अशी तशी त्याची बायको आपल्याला देईल का? त्याच्याकरता तुम्हाला त्याचं नामचिंतन करावं लागेल, त्याला प्रेमाने जवळ घ्यावं लागेल. आणि त्याचं प्रेमाने जर चिंतन केलं तर ज्ञानोबा हरिपाठ्यामध्ये वर्णन करतात, नित्य नेमणामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जे लोक नित्य नेमानं त्याचं नामचिंतन करतात, त्याचं नामचिंतन केलं की लक्ष्मी सहित भगवान परमात्मा हा आपल्या जवळ वास करत असतो. मनापासून त्याची भक्ती करा. या जगामध्ये असा एक माणूस होऊन गेला, त्यानं देवाला नाही देवाच्या बायकोलाच पळवलं. त्याचं नाव रावण. पण देवाची बायको पळवल्यामुळे कर्मे रावण क्षय पावला. एका कर्मामुळे रावणाचा सुद्धा नाश झाला. आणि म्हणून लक्ष्मीच्या पाठीमागे पळून फायदा नाही. तुम्ही त्याचं इतकं चिंतन करा, इतकं चिंतन करा. ठाईचा बैसोनी करा एक चित्त, ठाईचा बैसोनी करा एक आवडी आनंद
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका जागी बसा, त्याचं नाम चिंतन करा आणि एका जागी बसून त्याचं चिंतन जर केलं सुखी येतो घरा. नारायण नारायण आपल्या घरामध्ये स्वतःहून येणार आणि नारायण आला की नारायणाच्या चरणाची सेवा कोण करते? लक्ष्मी. तिच्या पाठोपाठ नारायणाच्या पाठोपाठ लक्ष्मी आपोआप येणार. आपण पैशाच्या पाठीमागे पडण्याची गरज नाही. तुम्ही इतका देवाचं चिंतन करा, इतका देवाचं चिंतन करा का लक्ष्मी ही आपल्या पाठीमागे पळत आली पाहिजे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात पती लक्ष्मीचा जाणत असे. लक्ष्मीचा पती तुमचं माझं प्रत्येकाचं दुःख जाणून घ्यायला तयार आहे. आणि म्हणून जे भगवान परमात्म्याच्या मनात येते आले देवाजीच्या मनाले देवाजीच्या आले देवाजीच्या मनाले देवाजीच्या मनाले देवाजीच्या देवाजीच्या आले देवाजीच्या हरी चंद्र तारा रानी हरी चंद्र तारा रानी तेरे त्या ठिकाणी तुमचं माझं काही चालत नाही. बरेच लोक म्हणतात माझ्याशिवाय गाव चालू शकत नाही, माझ्याशिवाय घर चालू शकत नाही. जे लोक असं म्हणतात त्यांच्याकरता एक उदाहरण देते, जरा कान उघडे ठेवून ऐका. कारण आपण गेल्यानंतर या जगामध्ये कुणाचंच काही अडत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक साधू महाराज असे फिरत फिरत आले होते. एका सज्जन गृहस्थाच्या घरी मुक्कामाला थांबले. सकाळी महाराज उठले, त्या घर मालकाला नमस्कार केला. सांगितलं मालक येतो, मी चाललोय दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता. 6 महिन्याचा प्रश्न आहे, येता का माझ्या बरोबर? घर मालकाने सांगितलं महाराज मी तुमच्या बरोबर आलो असतो, पण माझ्या पदरामध्ये एक बायको आहे, 2 मुलं आहेत, त्यांचं कसं काय होणार? महाराजांनी सांगितलं बस बायको मुलाची चिंता आहे. हो महाराज, तुझ्या बायको मुलांकरता मी 2 महिन्याला 5,000 रुपये देतो, तू चल माझ्या बरोबर. त्याने सांगितलं. मनातल्या मनात विचार केला 6 महिन्याचा प्रश्न आहे आणि महाराज जर 2 महिन्याला माझ्या बायको करता 5,000 रुपये देणार असतील तर दक्षिण भारतची यात्रा घेऊन जायला काय हरकत आहे. सांगितलं महाराज मी तुमच्या बरोबर येतो. बायकोला सांगितलं हे महाराज तुझ्या नावावर 2 महिन्याला 5,000 रुपये पाठवतील, याच्यामध्ये तू घर खर्च भागवत जा. बायको मुलाचा निरोप घेतला आणि तो आपल्या घरातून निघाला. मुक्काम दर मुक्काम करत करत चालला. पहिला महिना, दुसरा महिना, प्रत्येक महिन्यामध्ये साधू महाराज त्याच्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवायचे, ते आपला उदरनिर्वाह करायचे. पण हा जेवायला बसला की म्हणायचा महाराज माझी बायको जेवली असेल, माझी मुलं जेवली असतील, आता ते काय करत असतील, आता ते कुठे गेले असतील, सारखा घरच्यांची चिंता करायचा. त्या टाइमाला महाराज म्हटले अरे हा चाललाय दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता आणि विचार सारखा घरच्यांचा करतोय. बरं घरच्यांची अरेंजमेंट मी करून दिली तरी हा घरच्यांचा विचार करतोय, पण याच्या घरचे याचा किती विचार करतात हे महाराजांना त्याला दाखवून द्यायचं होतं. 3ऱ्या महिन्यामध्ये साधू महाराजांनी त्याच्या नकळत एक खोटं पत्र लिहिलं. पत्रामध्ये असं लिहिलं, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की जे तुमचे पती माझ्या बरोबर आले होते, 2 महिने आमचा प्रवास खूप आनंदाचा खूप सुखाचा चालला. 3ऱ्या महिन्यामध्ये रस्त्यानं जाताना एका भरधाव ट्रॅक खाली तुमचे पती सापडल्यामुळे तुमच्या पतीचा मृत्यू झाला, माझा जोडीदार गेला, भगवंत त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव, कळावी तुमचा साधू. पत्र घरी आलं. त्या बाईला वाटली मनी ऑर्डर आली की काय.
तिने ते पत्र वाचलं. वाचला पतीच्या निधनाची बातमी कानावर आली. त्या बाईने रडायला सुरुवात केली. इतकी रडायला लागली. बघता बघता आजूबाजूची माणसं गोळा झाले. सगळा गाव गोळा झाला. बाई रडू लागली, माझे पती गेले, माझं कसं होणार? साधू महाराज दर महिन्याला 5,000 रुपये पाठवायचे. त्या महाराजाचा पत्ता नाही. आता माझा संसार चालणार कसा? गावातले सरपंच पुढे आले. सांगितलं, ताई रडू नका, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात. आम्ही तुम्हाला असं उपाशी मरू देणार नाही. हवं तर मी तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये देतो, पण तुम्ही जरा शांत व्हा. बाई थोडी शांत झाली. गावचे पाटील पुढे आले. सांगितलं, ताई रडू नका, मी तुम्हाला दर महिन्याचा किराणा भरून देतो, पण तुम्ही रडू नका. बाई अजून शांत झाली. गावातली काही प्रतिष्ठित मंडळी पुढे आली. कोण म्हणते बाई शिक्षणाचा खर्च देतो, कोण म्हणते वह्या देतो, कोण म्हणते पुस्तकं देतो, कोण म्हणते फळ फ्रूटची जबाबदारी मी घेतो. असं करता करता काही लोकांनी सांगितलं, बाई गावातल्या प्रत्येक घरातून आम्ही तुम्हाला 50-50 रुपये काढून देणार, पण तुम्ही रडू नका, कशाची चिंता करू नका. त्या बाईचं रुटीन चालू झालं. दर महिन्याला सरपंचाचे 5,000, पाटलाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे कपडे, कुणाचे पैसे, कुणाचा तेलाचा डब्बा, कुणाचा किराणा. 2-3 महिन्यामध्ये त्या बाईच्या जवळ 15-20 लाख रुपये जमा झाले. त्या बाईने विचार केला, या पैशाचा आता करायचं काय? तिने ठरवलं, एवढे पैसे येणं होतं जाणं काहीच नव्हतं. म्हटली एखादा छान बंगला बांधूया. त्या बाईनं 2 मजली बंगला बांधला. स्वतःला छान कपडे, मुलांना छान कपडे, काजू काय, बदाम काय, पिस्ता काय, सुंदर असं एक कुटुंब त्यांचं तयार झालं. आणि तो तिकडे चिंता करतोय, माझे बायको मुले काय करत असतील. याचा 6 महिन्याचा प्रवास पूर्ण झाला. तो रिटर्न आला. रिटर्न आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बाबा आजच्या दिवस जरा थांब. आजच्या दिवस आपल्याला ह्या गावात मुक्काम करायचंय आणि उद्या सकाळीच तुमच्या नायगाव मध्ये पोहोचायचंय, पण आजच्या दिवस इथून हालायचं नाही. त्याला रात्रभर झोप लागलीच नाही. त्याला वाटलं मी घरी कधी जातो आणि माझ्या बायको मुलांना कधी बघतो. रात्री 2 वाजता उठला, आपल्या गावात आला, आपल्या घराला शोधलं. घर नव्हतं, तर त्या ठिकाणी 2 मजली बिल्डिंग उभी झाली होती. त्याच्या लक्षात आलं, मी गेल्यानंतर माझ्या बायको मुलांना कोणीतरी हाकलून दिलं आणि या ठिकाणी 2 मजली बंगला बांधला. पण माझ्या बायको मुलांचा पत्ता याच घरातले माणसं सांगतील. खिडकीतून डोकावून बघितलं तर एका बेडवर एक जाडी बाई आणि 2 जाडे पोरं झोपले होते. ते म्हटले हे आपले नाही, कारण त्याला माहित काजू बदाम खाऊन ते फुगले होते, त्याने ओळखलेच नाही. तो म्हटले हे काही आपले दिसत नाही, पण माझ्या बायको मुलांचा पत्ता याच बंगल्यातले माणसं सांगतील. म्हणून बंगल्याची बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर बंगल्यातली बाई बाहेर आली. तिनं दार उघडलं. समोर बघते आपले पतीला बघितलं आणि हळूच म्हणते, का हो तुम्ही? तो म्हटलं, का ग तू? आणि कपाळाचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र काय केलं? ती म्हटली, अहो तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली आणि या सगळ्याचा त्याग केला. अगं तुला कोणी सांगितलं मी मेलोय, मी जिवंत आहे? जरा हळू. तो म्हटला, माझ्या घरात माझ्या बायको समोर मी हळू का बोलायचं? ती म्हटली, ग बसा. उद्यापासून तुम्ही गावात आले ही बातमी जर गावकऱ्यांना कळाली तर उद्यापासून सगळं बंद होणार. तो म्हटला, काय बंद होणार? ती म्हटली, उद्यापासून तुम्ही आले ही बातमी जर गावकऱ्यांना कळाली, सरपंचाचे 5,000, पाटलाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे साड्या, कुणाचे कपडे, कुणाचे पैसे, उद्यापासून सगळंच काय बंद होणार, सगळ्याच वाटोळ होणार. तो म्हटला, तूच तरी सांग आता मी काय करू? ती म्हटली, हात जोडून तुमच्या पाया पडते, आता तुम्ही एकच करा. आता दक्षिण भारत तीर्थयात्रा करून आलात ना, आता जरा पुढे उत्तर भारत करायला जा. हा चिंता कुणाची करतोय? घरच्या लोकांची. पण एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही अजिबात कुणाची चिंता करायची नाही, सगळ्यांचा सांभाळ तो करतोय. अभंगाचे 3रे चरण. Bye.
जीवांचा करी तू संभाळ, तूच मोकलील ऐसे नाही. एकनाथ महाराज म्हणतात तुमचा माझा सगळ्यांचा संभाळ तोच करतोय, तुझं मोकलील ऐसे नाही. आपण अजिबात कशाची चिंता करायची आणि तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा. कारण संत महात्मे म्हणतात का प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात, एक येते चित्ता आणि दुसरी येते चिंता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. एकावरचा टिंब काढला त्याचा अर्थ चित्ता असा झाला, एकावर टिंब दिला त्याचा अर्थ चिंता असा झाला. जी जिवंतपणे जाळते तिला चिंता म्हणतात आणि जी मेल्यानंतर जळते तिला चिता असं म्हणतात. चिता परवडली पण जीवनामध्ये चिंता नको, म्हणून तुम्ही कशाची चिंता करायची नाही. भगवान परमात्म्याने जसं दिलंय त्याच्यामध्ये समाधान माना. अभंगाचे 4थे चरण. Yeah.
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे। आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। जास्त वेळ घेणार नाही, फक्त शेवटची 5 मिनिटं घेते। श्रद्धांजली बाकी वेळही भरपूर झालाय। जाताना थोडस वडिलांविषयी बोलते की तुम्ही सेवा संपवत। या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही। जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही। एकदा का गेले नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही। एकदा का आपले आई बाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर घाला ताई नंतर एकदा का आपले आई बाप या जगातून या विश्वातून निघून गेले, शेजारच्या माई बापाला कितीही प्रेमाने जरी हाक मारली दुसऱ्याचे माईबाप आपले माईबाप कधी होत नाही। ज्या टायमाला आपले आई बाप या जगातून आपल्याला सोडून निघून जातात त्या टायमाला ते कुठे गेलेले असतात। गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, विजला म्हणंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी, लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी, भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी, श्रद्धांजली देता थरथरी माझी काया, राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया, राहू दे रे माझा बाप मोक्षपदी देवराया। जिवंतपणे आई बाबाची किंमत कळत नाही। एकदा का गेले नंतर किती रडलं फायदा होणार नाही। आज एक बाप आपल्या 2 मुलांना 3 मुलींना पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेला। ज्याचा बाप जातो त्याला विचारा बाप म्हणजे काय दैवत असतं। एकदा का आपला बाप गेला सोडून या गेले बाबा मायरी कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून या गेले बाबा सारा परिवार, सोडून या गेले बाबा सारा परिवार, लेकी सुनार रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते बाबा त्याच घडीला, आठवण येते बाबा त्याच घडीला, सोडून या गेले बाबा माई कराना, बाबा 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 म्हणून मी कुणाला, बाबा 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 म्हणून मी कुणाला। एकदा का आपला बाप या जगातून या विश्वातून निघून गेला तर या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी संतांनी कवींनी कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायले। बापाची गोडी आजपर्यंत कोणी गायले नाही जेवढी आई महत्वाची, जीवनात बापही महत्वाचा।
आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्याने चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आईगा असं म्हणतो. पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत आणि भरधाव वेगाने एखादी गाडी जर अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्याने बापरे म्हणून किंकाळी फोडतो. विंचू जर चावला तर आपण फक्त आईगा असं म्हणतो, पण साप नुसता दिसला ना तरी आपण बापरे असं म्हणतो. छोट्या संकट समय आई आठवते, तर मोठ्या संकट समय आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये बाप फार महत्वाचा आहे. बाप काय असतो ते फक्त मुलीला विचारा. सगळ्यात जास्त बाप प्रेम जर कोणावर करत असतील तर आपल्या मुलीवर. पण ज्या टायमाला मुलगी मोठी होते, लग्नाची होते, लग्न करून मुलगी पर वगैरे निघून जाते, त्या टायमाला बापाची अवस्था काय होते ऐका. दिस आड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले, लेक वडाची परंबी दोन्ही घराला जोडते, असं माहेर सासर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. दिस आड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. ज्या टायमाला मुलगी लग्न करून जायला निघते, बाप सांगू शकत नाही माझी मुलगी तुम्ही नेऊ नका. त्या टायमाला म्हटलंय मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. बाप म्हणतो आभाळाला तूच बघ, मुलगी परक्याचं धन नाही, आमच्या समोरून आमची मुलगी निघून जाते, पण आम्ही तिला थांबू शकत नाही. कारण का? मुलगी हे परक्याचं धन असतं. सगळ्यात जास्त माईबाप प्रेम कोणावर करतात ते आपल्या मुलीवर. घरामध्ये आल्यानंतर दोन शब्द प्रेमाचे गोड बोल. आईला विचार, आई तू जेवलीस का? बाबा तुम्ही जेवलात का? नसतील जेवले, तुमच्या गोड बोलल्यानं तुमच्या माईबापाचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. आई बाप आजारी पडलेत, प्रेमाने त्यांची चौकशी करा. दवाखान्यात जायचं का? बरं वाटतं का तुम्हाला? अशी प्रेमाने चौकशी जरी केली ना तरी माय बापाचा आजार बरा झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना विसरा, आई बापाला विसरू नका. आज या ठिकाणी कैलासवासी सूर्यकांत उर्फ बाळासाहेब बाबा लांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं प्रमोद भाऊ लांडे आणि सुभाष भाऊ लांडे, त्यांच्या 3 मुली गंगा भागीरथी, विजयाताई दिगंबर ओहोळ, सौ मंगलाताई प्रभाकर मुजगुडे आणि सौ मीनाक्षीताई चंद्रकुमार गावडे, त्यांचा हा सगळा परिवार आपल्या मुलांना मुलींना पोरकं करून एक बाप या जगातून या विश्वातून एक बाबा निघून गेलेले आहेत. आणि ते निघून गेले. भगवत चरणी प्रार्थना करूया, आमच्या बाबांना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देऊ, ईश्वर त्यांच्या आत्मेला चिर शांती देऊ. माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं बाळासाहेब बाबांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते. आणि आज या ठिकाणी सुभाष भाऊ, प्रमोद भाऊ या दोनही बाबांच्या विनंतीला मान देऊन 3 वर्षापूर्वी माझं कीर्तन इथे झालं होतं. परत एकदा माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी आवर्जून आठवण काढली आणि या ठिकाणी आईंच्या वेळेला, आईंच्या श्राद्धाच्या टायमाला माझं कीर्तन झालं आणि बाबा गेले. बाबांच्या श्राद्धाच्या टायमाला सुद्धा या ठिकाणी बोलवलं आणि खरंच माझ्या दोन्ही भावांचे मनपूर्वक आभार. गोड असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि मला सांगितलं की ताई तुमचा सगळा संचच या ठिकाणी पाहिजे. ही सगळी मंडळी या ठिकाणी आली ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य आमच्या यशोदाताई साळुंके तुळजापूरच्या आहेत, पण त्यांना नाशिक जिल्ह्यात दिलेले, चांदवड इथे त्या राहतात आणि एवढ्या लांबून या कार्यक्रमाकरता त्या इथपर्यंत हजर झाल्या. त्यांचा एक वर्षाचा मुलगा या ठिकाणी आहे. आता लहान आहे, त्याला काही कळत नाही, कारण त्याचे पप्पा, मम्मी आणि तो तेवढीच माणसं घरात आहेत. पण आता 2 दिवस आमचा सगळ्यांचाच प्रवास जरा बाहेर असल्यामुळे त्या देखील या ठिकाणी आपल्या बाळाला घेऊन आल्या. पण ताईंचा वाजवणं तुम्ही बघितलं असेल. मृदुंग वाजवायचं म्हटल्यानंतर मर्दाची ताकद लागते, पण तुम्हाला इथे महिला वाजवते असं वाटलं का? इतकी गोड सेवा दिली. आवडला असेल तर अवश्य टाळ्या वाजवा. गोड सेवा म्हणजे महाराष्ट्रात कुठेही महिला सत्ता असेल तर ज्यांचं नाव 1 नंबरला असं ते आमचे यशोदाताई या ठिकाणी आल्या, गोड सेवा दिली. ताईंच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर असं गायनाचं काम केलं. महाराष्ट्रात कुठेही महिला सत्ता असेल आणि या दोघी तिथे नसतील तर तो सप्ताच पूर्ण होत नाही. त्या आमच्या मनमाड नांदगाव इथून आलेल्या राणीताई दौंड आणि मुंढेगाव इगतपूर इथून आलेल्या आमच्या मंगलताई गतीर, त्यांचाही आवाज खूप गोड आहे. गोड गायन केलं. आपल्या करता इथपर्यंत आलं, त्यांच्या करताही टाळ्या वाजवा. खूप गोड गायन आहे, त्यांचे आभार. आणि
पाठीमागे या ज्या सगळ्या काही विद्यार्थी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वाशेरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आपलं संगमनेर अकोले तिथे माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या 40 विद्यार्थिनी शिक्षण घेतात आणि त्याच्यातल्या काही विद्यार्थिनी इथे आल्या. पण सध्या मुलींना सुट्ट्या आहेत दादा. आज तुम्हाला सांगते ही सगळी माणसं आम्ही 15 जणी आलो पण 15 गावावरून आलोय सगळे. कारण मी रात्री 2ला उठले पहाटे 3ला निघाले सकाळी 7 वाजता संगमनेर मध्ये आले आणि सगळ्यांची भेट संगमनेरला झाली. तिथून आमच्या 2 गाड्या इथपर्यंत आल्या. संध्याकाळी आंबेजोगाईला कीर्तन ही सगळी मंडळी घेऊन आंबेजोगाईला उद्या परत दौंडला रात्री परत पुण्यात आणि हे सगळे कार्यक्रम करून मग आम्ही सगळे घरी. असा हा आमचा प्रवास आहे. सगळ्या जणी इथे आल्या. आमच्या मुली जर बघितल्या असेल किती नाचल्या. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाव जगे. आवडला असेल तर परत एकदा. आणि सगळ्यात माझी छोटी कन्या आहे ध्येया पाटील माझी कन्या बरं एकच आहे तेवढी. ती सुद्धा किती गोड नाचली. आणि तुम्ही सगळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. गोड सेवा दिली. तुमचा आपला 3 वर्षापूर्वी सुद्धा तुमचा परिचय झाला होता. आजही आलात. आनंद वाटला. आपले आभार. या ठिकाणी आमच्या आदरणीय ताई शारदा ताई या ठिकाणी आल्या. गोड गायन केलं. ताईंचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला शिष्टीमाले दादा सुंदर शिष्टी दिली तुमचे आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात. त्यांच्या कार्यात सहभागी झालात. त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाकरता समोर बसलेले आमचे आदरणीय महाराज हा म्हणजे मोबाईलवर कीर्तन त्यांची मी बघते आल्यापासून करते. महाराजांना कुठेतरी बघितले पण नाव लक्षात येत नाही. आज महाराष्ट्रातले थोर कीर्तनकार आहेत ते आणि अगदी टॉप कीर्तनकारांमध्ये महाराजांचं नाव आहे. मी आल्यापासून नाव आठवते पण मला आठवत नव्हतं. आज तुमच्यासारख्या महाराजांनी आमच्या कीर्तनामध्ये बसावं. महाराज हे आमचं खूप मोठं भाग्य. आणि तुमचं मन मोठं का आज एक महिलेचं कीर्तन आहे. काही काही कीर्तनकार म्हणतात कीर्तन संपलं की नंतर पण तसं नाही. महाराज अगदी पहिल्यापासून या ठिकाणी कीर्तनाला हजर झाले. 2 तास आमच्या सारख्या पामरांची सेवा तुम्ही श्रवण केली. महाराज रंजाळे महाराज तुमचे या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. युट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि या कार्यक्रमाकरता माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची साथ आहे. इथपर्यंत आले. बघू नका गाडीत बसले बाया लगेच कुठे लगेच शोधतात बिचारे गाडीत बसले. कारण मी काय म्हटलं रात्री सुद्धा कीर्तन केलं. 12ला घरी आलो. परत 2 वाजता उठून 3ला निघालो. स्वतः मिस्टर ड्रायव्हिंग करतात. रात्रभर प्रवास झाला त्याच्यामुळे ते आराम करत असतील कारण परत पुढचा प्रवास करायचा आहे. माझ्या मिस्टरांची साथ तुमच्यासारख्या सगळ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद. मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते तेव्हापासून कीर्तन कराय. आज मला 20 वर्ष झाली मी कीर्तन करते. मी एकटीच नाही आम्ही 3घी बहिणी कीर्तनकार आहोत. रंजाळी महाराजांना माहिती आहे. अनिता वनिता सुनीता 3घीच बहिणी 3घी कीर्तनकारी. आम्हाला भाऊ नाही. 15 वर्षापूर्वी वडील वारले पण वडिलांची इच्छा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. हे बघण्याकरता आमचे वडील इथं नाही. तुमचे वडील गेले तुम्ही दुःख अनुभवलंय. आम्ही सुद्धा आमच्या वडील गेल्याचं दुःख अनुभवलंय. आणि म्हणून वडील जरी बघण्याकरता नसले वडिलांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या सगळ्या साधू संतांचे आशीर्वाद आहेत. असेच आशीर्वाद तुमचे पाठीशी ठेवा. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. या सगळ्या मुलींना आमचे संतोष भाऊ वैद्य या ठिकाणी घेऊन आले. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. यानंतर या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांच्या श्रद्धांजली होणार आहे. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. कृपया करून फक्त 10 मिनिटं अजिबात कोणी उठायचं नाही. आणि बोलताना चुकला असेल तर परत एकदा क्षमस्व. आणि या ठिकाणी बहिरवीच्या ऐवजी फक्त माझी छोटी कन्या आपल्या समोर 2 मिनिटात ते गवळण म्हणेल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. गिफ्ट योजना मंजूर केली. तसंच पंचक्रोशीमध्ये असणारे कैलासवासी भाऊसाहेब फोकसे, दिनकरांना वाघ, कैलासवासी विठ्ठलराव नाईक, कैलासवासी ज्ञानदेव पवार, कैलासवासी इस्माईल पटेल आणि त्र्यंबकराव जगदाळे असा हा त्यांचा एकनिष्ठ मित्र परिवार होता. पद्मभूषण माजी केंद्रीय मंत्री उद्धव गावजड मंत्री असताना बाळासाहेब विखे पाटील आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं. पूर्वीपासूनच स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचे ते खंदे समर्थक म्हणून काम करत होते. त्यांचा पंचक्रोशीमध्ये राजकीय क्षेत्रातलं काम अत्यंत भरीव आहे. त्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना श्रीरामपूर तालुक्यातल्या पंचायत समिती सदस्य म्हणून काम करता आलं. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे नायगावसाठी पाणी पुरवठा होण्यासाठी त्यांनी स्वतःची 20 गुंठे जमीन दान केली. तर जाफराबाद येथल्या पाझर तलावासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. ते काँग्रेस हाय कमिटीचे एकनिष्ठ काम करत होते.
त्यांनी पक्षाचं काम तळागाळापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी सर्व क्षेत्रातले पै पाहुणे आणि मित्र परिवार नेहमी येत असत. कैलासवासी वत्सलाबाई तसाच जिजी या सर्वांची व्यवस्था ठेवण्याचं काम नेहमीच करत होत्या. त्यासोबतच आपण सर्वजण या परिवारावर प्रेम करणारे आणि श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. या ठिकाणी मान्यवरांमध्ये वडगाव पान तालुका संगमनेर या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी श्री विक्रम शेठ दिगंबर शेठ ओहळ, श्री आणि सौ डॉक्टर भाणसाहेब इंदोर, श्री आणि सौ काकडे साहेब इंदोर. त्यासोबतच मोठा भाऊ दातीर संचालक यशवंत नागरी सहकारी पतसंस्था बाळासाहेब लांडे पाटील. त्यासोबतच इंदोरचे प्रगतशील शेतकरी चंद्रकुमारजी गावडे साहेब, पंचायत समिती श्रीरामपूरच्या डॉक्टर वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयराव फोपसे पाटील, इंदोरचे कृष्णकांतजी होळकर साहेब, मनोज कुमार होळकर साहेब ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यासोबतच सराला बेटाचे विश्वस्त सचिन भाऊ जगताप, त्र्यंबकराव सरोदे साहेब आणि हरिभक्त परायण रंजाणे महाराज ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. काही मान्यवर मंडळींची श्रद्धांजली या ठिकाणी होईल. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय बाबा ओहळ यांना विनंती आहे आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी यायचंय. त्यासोबतच त्यानंतर त्र्यंबकराव सरोदे साहेब, बाळासाहेब पाटील कोळसे आणि राधाकृष्ण आहेर या मान्यवरांना विनंती आहे आपण श्रद्धांजलीसाठी यायचं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कमावलेली माणसं त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असतात. त्यांच्यावर प्रेम करणारी मान्यवर मंडळी उपस्थित राहत असतात आणि अशीच आपण सर्वजण मान्यवर मंडळी आज या ठिकाणी या परिवारावर प्रेम करणारी, बाबांवर तात्यांवर प्रेम करणारी मान्यवर मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आलेल्या सर्वांचे या लांडे परिवाराच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आहोत. काही मान्यवरांची श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी ही श्रद्धांजली होईपर्यंत आपल्या जागेवरच थांबायचं आहे. नमस्कार. आज या ठिकाणी माझे आजोबा कैलासवासी सूर्यकांत तात्यासाहेब लांडे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण जमलेलो आहोत. ज्यांचं या ठिकाणी कीर्तन झालं त्या पाटीलताई, उपस्थित सर्व मान्यवर नातेवाईक, बाबांबद्दल आत्ताच निवेदन करत असताना त्यांच्या स्वभावाबद्दल, एकूण जीवनाबद्दल एक ब्रीफ नोट दिली. परंतु हा परिसर पाहिला आणि बाबांचं 95-96 वर्षाचं आयुष्य जर पाहिलं तर विविध अंगांनी ते नटलेलं होतं. एक समृद्ध परिवारामधला जन्म, परंतु आईचं छत्र लवकर हरपलं. शिक्षण घेत असताना त्या काळी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जाणं झालं. तो काळ असा होता का संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचं वारं आणि त्याचबरोबर काँग्रेसची विचारसरणी, त्या अनुषंगानं या परिसरामध्ये तीच विचारसरणी फार मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेली होती. आणि मग बाबाही शेवटपर्यंत त्याच विचारसरणीचे असले. नेतृत्व कुणाचाही जरी म्हणत असले तर एक काँग्रेसचा मी ज्यावेळेस 12 वर्षापूर्वी प्रेसिडेंट म्हणून संगमनेरचा किंवा गेली 30 वर्ष युवक काँग्रेसपासून काम करत असतो, ज्या ज्यावेळी बाबा आले, कौटुंबिक गप्पा झाल्यानंतर, राजकीय गप्पा होत असताना काँग्रेसची विचारसरणी, या जिल्ह्याचं त्यांच्या काळातलं राजकारण, वेगवेगळे वादविवाद आणि तीच या देशासाठी कशी तारक आहे या संदर्भात त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव हे ते कायम शेअर करत असायचे. शेवट काय असतं का जी दीर्घकालीन जगलेली मंडळी असते, ज्यांच्याकडे मोठा अनुभव असतो, जी सर्व क्षेत्रांमध्ये ज्यांचा व्यासंग असतो. मग ताई, आपण जसं सांगितलं, आमच्या आजोबा आंघोळ करतानाच सकाळी
इतके नामस्मरण करायचे का जे आपण आज महाराष्ट्र संस्कृती धर्म जो आहे तो कर्मामध्ये पहा आणि नामस्मरणामध्येच परमेश्वर पहा, ही जी संस्कृती होती ते व्यक्तिगत पातळीवर त्याचं पालन करायचे. ते धार्मिक होते, ते विज्ञाननिष्ठही होते आणि म्हणूनच स्वतःचं देहदान करायचा सुद्धा विचार वयाच्या 90मध्ये घेणारा मनुष्य, लक्षात घ्या, साधारणतः आपण कुणीही देहदान आजही कदाचित खूप जमाने जमलेला आहोत, त्यांच्यापेक्षा खूप काही शिकलेले असतील, पुढे गेलेले असतील किंवा, परंतु आपण बऱ्याच जणांनी केलेला नसेल आज. तोही विचार त्यांनी केलेला होता. म्हणून ते धार्मिक होते, ते विज्ञाननिष्ठ होते, ते राजकारणात सर्वसमावेशक होते. असं हे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व. आणि मग नायगावची एक ओळख असायची, एक धोत्रे बाळासाहेब आमचे ते दुसरे आजोबा आणि एक विजारे बाळासाहेब. आजही आम्ही सांगताना पहिली ओळख सांगतो का आम्ही या 2 आजोबांचे नातू आहोत, ते आमचे नातेवाईक आहेत. आणि मग पटकन या परिसरातला कोणीही जरी आलं, अरे हा तुम्ही वडगावचे, तुम्ही अमुक, ही जी ओळख आहे, ही जी माणसांनी ज्या पद्धतीनं या परिसरामध्ये आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवन जगत असताना सामाजिकता जी जपली त्याचा परिपाक आहे. बाबा आज नाही, परंतु बाबांचे विचार हे निश्चितच कायम आमच्या सर्व नातेवाईकांना मार्गदर्शक राहतील. त्याचबरोबर समाजालाही सुद्धा ते मार्गदर्शक राहतील. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, राज्याला आदर्श होत अशा अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधित आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, या राज्याचे नेते, महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात, या सर्वांच्या वतीनं बाबांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. प्रथम स्मरणानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त आपण जमलेलो आहोत. त्याकरता हरिभक्तपरायण पाटीलताई त्यांचा समूह, त्याचप्रमाणे लांडे परिवाराशी संबंधित असलेले सर्व नातेवाईक, आप्त, इष्ट आणि मित्रमंडळ, खऱ्या अर्थाने आताच बाबांनी सांगितलं की साधारण 95-96 वर्ष बाळासाहेब टिकले. त्यांनी हेही सांगितलं की इथं या गावाची ओळख इजारे बाळासाहेब आणि धोत्रे बाळासाहेब, त्या धोत्रे बाळासाहेबांचं मी जावई. तर अशा पद्धतीने या लोकांनी खऱ्या अर्थाने या गावाच्या करता पुष्कळसं काही काम केलेलं आहे. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, तो बाकी राजकीय सामाजिक प्रश्न असेल, या सगळ्याच प्रश्नामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने घोळामेळीनं काम करून आपल्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना ते सावरण्याचा विश्वासाजवळ प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. साहेब लांडे यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित हरिभक्तपरायण वनिताताई, हरिभक्तपरायण रंजाळे महाराज, संगमनेर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण आहेर, उपस्थित मित्र हो. बाळासाहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. अतिशय निश्चयी माणूस, नियमातलं व्यक्तिमत्व आणि सतत शांत स्वभावानं त्यांनी आपली दिनचर्या चालू ठेवली. वयाच्या 95 वर्षापर्यंत त्यांची बुद्धी, त्यांचे विचार आणि त्यांची माणसं ओळखण्याची शक्ती अतिशय तीक्ष्ण होती. मी जवळच असल्यामुळं कायम माझा आणि त्यांचा सुसंवाद राहायचा. राजकीय कार्यक्रमामध्ये या गावात आणि या परिसरातील प्रत्येक कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आम्ही त्यांनाच आवर्जून द्यायचो. आज ते आपल्यात नाहीत, परंतु सामाजिक कार्य, प्रापंचिक व्यवस्था आणि माणुसकी
हा बाळासाहेबांनी घालून दिला आदर्श तुम्ही आम्ही जपला तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मी श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं, आमचे आमदार लहूजी कानडे साहेब यांच्या वतीनं आणि आमच्या कोळसे पाटील परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. यानंतर माजी उपसभापती सन्माननीय राधा प्रमोद लांडे, सुभाष लांडे यांचे वडील सूर्यकांत उर्फ बाळासाहेब लांडे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. मी त्यांना माझ्या आहेर परिवाराच्या वतीनं, रामणगाव ग्रामस्थांच्या वतीनं व श्रीरामपूर मार्केट कमिटीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्श सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ती नमामि गंगागिरी योगीराजम. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या परंपरागत सेवेत असलेले श्री क्षेत्र नायगाव येथील तुम्हा सर्वांचे परिचित असलेले कैलासवासी सूर्यकांत बाळासाहेब तात्याजी पाटील लांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, या परिवाराला झालेल्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपणा सर्वांच्या वतीने व श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज विश्वस्त मंडळ व सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज समस्त भक्त परिवार यांच्या वतीने व माझ्या जगताप परिवाराच्या वतीने मी तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जीवनाच्या बाबतीत तर सांगायचं जर झाले तर माझा सुभाषबाबूंबरोबर जे अल्पशा परिचय, पण खरंच तात्यांकडे बघायचं म्हणजे तुमच्याकडे बघितल्यावर तात्यांचं सगळं जीवनाचा सगळा आदर्श आपल्यासमोर येतो. 90चं आयुष्य 90चे पार केली आणि हा परिवार घडवला. सामाजिक, आध्यात्मिक आणि कृषी क्षेत्रामध्ये एक सन्मान्य कार्य ज्यांच्या हातून घडलं त्यांना मी पुनश्च एकदा शतशः वंदन करतो व माझे श्रद्धांजलीपर 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जे आहे तसंच मी या ठिकाणी विनंती करतो की आमच्या श्री क्षेत्र सरालाबेट संस्थान सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या फडावरील आमचं सर्वांचं मार्गदर्शक आधारस्तंभ परमपूज्य गुरुबंधू आमचे हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी 2 शब्द आपल्या मुखाविंदातून श्रद्धांजलीपर व्यक्त करावे. जे आहे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायणगिरीं ब्रह्मस्वरूप. स्वर्गीय सूर्यकांत उर्फ बाळासाहेब तात्याजी पाटील लांडे यांनी या परिवाराकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं आणि फ्लेक्सवरती जी 4 ओळी लिहिलेल्या आहे, चंदनापरी देह धिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. त्यांनी स्वतःचं जीवन या परिवाराकरता समर्पित केलं आणि त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आज वारकरी संप्रदायाचं भूषण सौभाग्यवती वनिताताई पाटील, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची भगवी पताका, त्या अतिशय सार्थपणे स्वतःच्या खांद्यावर घेऊन सेवा करतात. वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांच्या घरामध्येच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा सुरू आहे. मी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थानच्या वतीनं ताईंचं हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेत आलेल्या मृदंगमणी हरिभक्तीपरायण यशोदाताई महाराज त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर गायनाचार्य गानसम्राज्ञी हरिभक्तीपरायण मंगलताई महाराज गतीर त्यांचे हार्दिक स्वागत. गायनाचार्य गानसम्राज्ञी हरिभक्तीपरायण राणीताई महाराज दौंड त्यांचे हार्दिक स्वागत. ताईंच्या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि संस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण टाळी वाजवून त्यांचं सर्वांचं स्वागत करायचं. कारण बऱ्याच दूरवर्ण किलोमीटरचा तो प्रवास आणि तो व्याप हे सगळं पाहून त्यांनी आपल्या 2 तास अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सेवा दिली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि स्वर्गीय बाळासाहेबजी लांडे पाटील यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. आज
बाळासाहेब लांडे पाटील हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांची स्मृती करण्यासाठी, त्यांची आठवण करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. पाटील कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हरी. धन्यवाद. या ठिकाणी साहेबांना जाऊन 1 वर्ष झालं, इतर न पटणारीच गोष्ट वाटते. कारण गेल्या 2 पिढ्यांचा या नायगाव घडवण्याचा जो शहाचा वाटा आहे तो साहेबांचा हे सांगण्याची गरज नाही. अनेक वर्षापासून आम्ही अगदी लहानपणापासून आमच्या आध्यात्मिक, शैक्षणिक किंवा राजकीय वातावरणात देखील आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते कैलासवासी सूर्यकांत बाळासाहेब म्हणजे सगळ्या गावाचे साहेबच. सर्वसाधारणपणे महापुराच्या कालावधीमध्ये गाव ज्या वेळेला जुनं होतं त्यावेळेचा काळ वेगळा होता आणि ते गाव पुन्हा नायगावमध्ये वसवायचं तोही काळ आमच्या लहानपणापासून आम्हाला आठवतो. आणि मग या गावाची स्थापना करण्यापासून गावामधल्या सगळ्या नागरिक ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्या यांचं चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या हातून ज्या वेळेला घडलं त्या वेळेला पदाचा कुठलाही लाभ न घेता त्यांनी सातत्यानं मार्गदर्शन मात्र समाजाला केलं आणि या गावची खूप मोठी धोरण त्यांनी सांभाळलेली आहे. म्हणून त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी खूप माणसं या ठिकाणी घडवले. ते स्वतः श्रामपूर पंचायत समितीचे सदस्य होते. या गावचे किती वेळा सरपंच होते आणि किती वेळा चेअरमन होते हे सांगण्याची गरज नाही असा त्यांचा काळ होता. परंतु त्या काळातून घडवताना त्यांनी खूप ज्या नवनवीन पिढ्या घडवल्या त्याबद्दल पुन्हा पुन्हा सांगावं, ते त्यांना श्रद्धांजलीच्या स्वरूपात सांगावं अशी स्थिती आहे. या गावामध्ये आजपर्यंत आम्ही 7वी पर्यंतची शाळा टिकवणं, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयाची स्थापना करणं यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप चांगलं ठरलं. आणि ती हायस्कूल आपण जे स्थापन केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी गेली 13 वर्षापासून आपण ती चालवलेली शाळा या ठिकाणी आता 60% पर्यंत चांगल्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि ती शाळाही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं गावामध्ये टिकू शकली. या ठिकाणी सातत्यानं होणारे जे राजकीय घडामोडी असतील, परंतु जोपर्यंत बाळासाहेब विखे पाटील होते तोपर्यंत काँग्रेसचा जो विचार होता तो गावामध्ये पसरवण्याचं कार्य साहेबांनी आम्हाला घडवलं आणि साहेबांच्याच वतीने घडलेले आम्ही कार्यकर्ते आजही काँग्रेसबरोबर नियमितपणाने कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत. मी सरपंच या नात्याने माझ्या ग्रामपंचायत नायगावच्या वतीनं, माझ्या राशींकर परिवाराच्या वतीनं, त्याचबरोबर नायगावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हरी. जय हरी. शशी मामाबद्दल सगळ्यांनी आता बरंच काही सांगितलं. मी दादा सांगणे उचित वाटत नाही, कारण माझ्याच कुटुंबातील एक व्यक्ती, आमचे एवढे घरोब्याचे संबंध होते, ती एक व्यक्ती माझ्या कुटुंबातलीच होती. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, फोपशे परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.